पोटातील चांगल्या बॅक्टेरिया ह्या गुड गुड गट बॅक्टेरिया आपण असं म्हणतो, तर त्यांनी त्वचेला फायदा होतो. हो, जो गुड बॅक्टेरिया आहे त्याला खरं तर आयुर्वेदामध्ये असं डायरेक्टली नामकरण असं काही केलेलं नाहीये, पण त्याला आपण सूक्ष्म पोषक जीवाणू असं म्हणू शकू. किंवा कृमी असं आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट आहे की ज्या अन्न पचवण्यासाठी मदत करतात, अन्न शरीरातलं किंवा मळ सडू देत नाही, त्याच्यामुळे मग विषारी टॉक्झिन्स, त्याच्यापासून विषारी वायू तयार होणं किंवा रक्तातली उष्णता वाढणं हे कंट्रोलमध्ये राहतं. याचं उत्तम उदाहरण म्हणून जे आहे तर ताक हे आपलं प्रोबायोटिक म्हणून काम करतं आणि रक्तातली उष्णता कमी करणं, अन्नपचन व्यवस्थित होणं, त्याच्यानंतर विषारी वायू टॉक्झिन्स आपल्या शरीरात न साठणं हे एक उत्तम कार्य ताक करतं. तर ताक कधी घ्यावं तेही आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलंय. भोजनांते किम पेयम, जेवणाच्या शेवटी काय प्यायचंय तर तक्र ताक. आणि ताक हे इंद्रदेवालाही दुर्लभ होतं असं सांगितलेलं आहे. ते आपल्याला भूलोकामध्ये किंवा आपल्या पृथ्वीवर आपल्याला ते इझिली अवेलेबल आहे, ज्याचा आपण नक्कीच वापर करून घेऊ शकतो आहोत आणि आपलं गुड बॅक्टेरिया वाढवून त्वचेचं आरोग्य सतेज कांती करणारं बनवू शकतो आहोत.